इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादीत फूट पडल्याची चर्चा. इंदापुरात राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले. दत्तात्रय भरणेनंतर शहरात आता प्रदीप गारटकरांचे बॅनर लागलेत. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांचे भावी आमदार म्हणून बॅनर लावण्यात आले. प्रदीप गारटकरांच्या भावी आमदार या बॅनरमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादीच्या एका बॅनरवर दत्तात्रय भरणे यांचे 2024ला विजयाची हॅट्रिक पूर्ण करूया असा उल्लेख आहे, तर दुसरीकडे गारटकर फिक्स आमदार असल्याचा उल्लेख करण्यात आला. मुळे ते छापल्यामुळे इथल्या प्रिंटरला 2 पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे. पण इंदापूरची मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे. ती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. जी व्यक्ती इंदापूरकरांच्या सुखदुःखात असेल, दुष्काळामध्ये त्यांना साथ दिली असेल, अशाच व्यक्तीला, आणि हे फक्त इंदापूरपुरतं सीमित नाही, महाराष्ट्राची आणि या देशाची जनता फार हुशार आहे. ते बरोबर त्यांना माहिती असतं कुणाला कधी कुठे मतदान करायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.